नमस्कार, मी लाजत शर्मा बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो। इथे मोठमोठे सेलिब्रिटी येतात, त्यांची आपण चौकशी करतो। जनतेने त्यांच्यावर काय आरोप केलेत हे बघतो। काही जण न बोलवता येतात, काही जणांना इथे येण्याची घाईच असते आणि काही जण कन्व्हिक्शन का पैसा मागायला येतात। तर बघूया आपला आजचा आरोपी कोण आहे, पण त्याआधी आपले आजचे जज कोण आहेत ते बघूया। रिंग टाका साबण जिंका स्पर्धेचे जज भारत गणेशपुरेंना मी आमंत्रित करतो। गेल्या वेळी ड्रेस शिवून दिला तुला आता 100 रुपयाच्या बदल्यात काय 100 रुपये देतो? 100 रुपये कौन है ते? शेयर रिक्शा से आए हम 3-3 रुपए हो गए, उसका 6 रुपए मांग रहा है, अभी इसका ड्रेस भी सिला दिया। बैठ इधर गुपचुप इधर यार, कोड जल्दी जल्दी करो। हे काय आणले? अरे आमच्या मोहल्ल्यामध्ये ते हे आहे दही अंडी, त्याची हांडी आणले, तर ठेवा कुठं म्हटलं सोबत घेऊन आलो। तू चालू कर कोर्टाची कारवाई। दही अंडी कोर्टाची कारवाई सुरू करा। क्वार्टर क्वार्टर 3 वेळा आला तिथे, ऑर्डर ऑर्डर म्हणायचं असतं। नाही तर ग्लास वगैरे दिसला काय पसारा ठेवला रे इकडे? असू द्या। आपले आजचे आरोपी आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव। कारवाई सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? उभा राहा। मला माहिती आहे मी नाही म्हटलं तरी येणार आहे, त्यामुळे बोला तुम्ही। दहाला 1 50 ला गुच्छ, 10ला 1 50 ला गुच्छ। काय तुम्हाला नेहमी चांगले चांगले कपडे देण्यात येतात, त्याची तरी लाज बाळगा जरा। आणि हॅलो 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 तुम्ही कोण आहात? अरे कोण आहात तुम्ही? अरे जजच्या बाजूला अरे बसला काय, उभा राहा तिथं। अरे भाऊ, थोड्या वेळानं पत्ते काढाल तुम्ही इथं। बॉर्डर बॉर्डर अरे काय बॉर्डर? सिद्धार्थ जाधव यांच्यावर बाप की अदालत मध्ये पहिला आरोप आहे। सिद्धार्थ जाधव, तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही खूपच हेल्पफुल आहात, खूप मदत करता लोकांना। कोणी 4 आणे मागितले तर 12 आणे काढून देता तुम्ही, पण याचे दुष्परिणाम पण होतात याची कल्पना आहे का तुम्हाला? काय अरे काय चाललंय? सर मी तुमचा खूप फॅन आहे ना, म्हणून एक फोटो पाहिजे। मग हा ठीक आहे, ओके। तुम फोटो फिटो नंतर, ओके? हा। फोटो नंतर, आता नाही काढायचा फोटो। जा इकडे जा, चल. हो फोटो सर, नाही, चल. एक निळे फुलाचा आवाज काढा ना। अरे, चल. आवाज काढायला सांगतो. अरे, जा तिकडे. तुम्ही खूपच मदत करता एखाद्याला, पण त्याचे दुष्परिणाम पण भोगावे लागतात त्यांना। म्हणजे त्या दिवशी ज्योतिताई स्टेशनवर उभ्या होत्या, खूप गर्दी होती म्हणून तुम्ही धावत धावत गेलात, त्यांना उचललत आणि ट्रेनमध्ये बसवलं। त्यानंतर त्यांनी तुम्हाला खूप शिव्या घातल्या, कारण त्यांना जायचं नव्हतं, त्यांच्या मुलीला जायचं होतं। मग हा उतावीळपणा नडत नाही का कधी? मिस्टर सिद्धार्थ जाधव, सरकारी वकील म्हणून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की प्लीज उद्या 4 वाजता माझ्या घरी याल का? माझ्या घराचं शिफ्टिंग आहे, प्लीज सर। सर प्लीज सर, सर प्लीज। काय मदतीला? बरं येईन, चल। थँक्यू सर। सर मग माझ्याकडे 7 वाजता या ना। तुझ्याकडे काय? माझी बायको घरी नाही। अरे काय बायको घरी नाही म्हणजे? 7
वाजता काय पाणी करायचं त्यांनी येऊन? 7 वाजता पाणी येतं भरायला एकट्याला त्रास होतो मदत करा ना पाणी सर असं ओके 7 वाजता. बायको बायको नाही रे. आणि तुम्ही ते लिहून घ्या काय आहे ते लिहून घ्या कधीतरी. सिद्धार्थ जाधववर पुढील आरोप आहे. सर तुम्ही डान्सची रिहर्सल करता. अरे कोणाचा फोन? इकडे इकडे सर मी अहो यांचा फॅन आहे ना सर असं काय करते शांत बसा इकडे. मोबाईल बिबाईल काय नाही. सर ऐका ना शांत बसा तिकडे बस. मकर नानासपुरेचा आवाज काढा ना. सिद्धार्थ जाधव तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही कुठे डान्सची रिहर्सल करत असाल तर खूप घाई करता. म्हणजे चला पटापट पटापट चला चला रिहर्सल करू. लोकांना वाटतं वा वा किती उत्सुक आहे माणूस हा रिहर्सल करण्यासाठी. आणि पटकन तुम्ही चला 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 चल चल बाय 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 दादा 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 बाय 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 चल 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 बाय बाय. त्यानंतर 1 तासाने तिथेच असता तुम्ही. जात का नाही घरी? हा आरोप माझ्या बायकोचाही माझ्यावर आहे. काय असतं की एक काम झालं तरी ही एवढी प्रेमळ लोक असतात त्यांच्यावर राहण्यात जास्त आनंद मिळतो. मग घाई कशाला करायची जायची? काम संपून त्यांच्यावर राहण्याचा जास्त मग वेळ- बाय कशाला बोलायचं? ते कसं होतं बाय बाय करे पण 1 तास जातो कारण एवढी आपली सगळी लोक नाही ना त्यानंतर 1 तास तुम्ही तिथे असता. अरे 10 रुपये गेले तुझे. स्वतःचं काम झाल्यानंतरही ते तिथे रेंगाळतात. त्याला फक्त टाइमपास हे कारण नाही आहे. मग काय कारण आहे? स्ट्रगल असतो माणसाचा. डिरेक्टर असतात, प्रोड्युसर असतात, आयटम असू शकतात. काय 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 मुली हिरोईन्स सगळ्यांना बाय करावं लागतं म्हणून ते तिथे असतात. सर इंटेन्सिटी बघा ना सर. सर इंटेन्सिटी बघा ना सर. म्हणजे इंटेन्सिटी बघा ना. अरे बापरे. नुकसान केलं त्यांनी परत एकदा आज. आयटम 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 काय असतो? पुढील आरोप आहे. सर तुम हे कुठून आणतो मोबाईल तू? तुझे 2 मोबाईल माझ्याकडे आहेत. सर मी तुमचा फॅन आहे एक तरी द्या ना अरे फोटो. नाही आता काम चालू आहे ना. फोटो बिटो काय नाही आता चल. बरं नाना पाटेकरचा आवाज ये देख साले, ये काम. अरे माझा मोबाईल कधी काढला खेचून? अरे माझा मोबाईल आहे तो. नाही मोबाईल कोणाला मिळणार नाही. चला सिद्धार्थ जाधव येस सर. तुमच्यावर पुढील आरोप आहे की तुम्ही अंडी खूप खाता. हा खूप आवडतात तुम्हाला अंडी खायला. इतकी अंडी खाल्लीत तुम्ही आत्तापर्यंत. पोल्ट्री फार्मवाले वैतागलेत, कोंबड्या वैतागलेल्या आहेत. अंडी देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पोल्ट्री फार्मवाले म्हणतात की आता आम्ही हे सगळं बंद करणार. सिद्धार्थ जाधव यांना सांगायचं की प्लीज इतकी अंडी खाऊ नका. जरा अंड्यांच्या भावनांचा विचार करा. अंड्यांना कसल्या आल्यात भावना? असतात अंड्यांना भावना असतात. अंड्यांना त्यांचं स्वतःचं करिअर असतं. अंड्यांना कसला आलाय करिअर? मी प्रूव्ह करू शकतो इथे. करा मग. ओके हा बघा अंड्या इकडे. हा बघा अंड्याला स्वतःच्या भावना आहेत, स्वतःचं करिअर आहे. एक दिवस उकडलेलं अंड म्हणून खाऊन टाकाल माझ्या मित्राला. अंड्या अंड्या अरे अंड्या नाही रे. अरे अंड्या नाही रे.
बांगड्या नाही, ऑर्डर ऑर्डर म्हणायचं आहे, ऑर्डर ऑर्डर. हा, तर सिद्धार्थ जाधव, तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही प्रत्येक इव्हेंट मध्ये डान्स करता, विशेष करून मेडली करता. आदली मधली काही करत नाही, फक्त मेडली करता. मग आहे ते आपल्याकडे. कोणाशी कॉम्पिटिशन आहे तुमचं? म्हणजे मानसी नाईक हिच्याबरोबर कॉम्पिटिशन आहे की दिगंबर नाईक बरोबर आहे? म्हणजे मानसी नाईक डान्स मध्ये स्किट करते आणि दिगंबर नाईक स्किट मध्ये डान्स करतो. नक्की कोणाशी? असं काही दहीहंडी पडली. अरे दहीहंडीचा हंडी आहे तिथे. तुमच्या भावना तुमच्यापर्यंत ठेवा. आमच्या घरचं नुकसान कशाला करता तुम्ही? सॉरी सर. आता सोसायटीत काय तोंड टाकू मी? सर सॉरी. अरे वर्गणीची हंडी होती ती. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी शिक्षा जाहीर करावी. अशा गोड माणसाला शिक्षा काही मी सुनावणार नाही, पण कोर्टाच्या मी याच्या महत्वाच्या खुर्चीवर बसलेलो आहे, म्हणून सिद्धार्थ जाधव यांना मी या कोर्टातर्फे अशी शिक्षा सुनावतो. तर सिद्धार्थ जाधवने त्यांच्या आवडीच्या माणसाची मिमिक्री या कोर्टापुढे सादर करावी. मी ना एक पॅच करून दाखवेन कदाचित. तो शाहरुख मांजर सुंबेकर मधला एक पॅच आहे की ज्या दिवशी मुंबईला जाणार होतो ना, विले खुश होतो. हा, सकाळी 4ला उठली माझी म्हातारी. हा, माझ्यासाठी भाकरी तुकडा केला तिनं. मी बाजून निघालो तर मला थांबवलं. तुझ्या हातातली एक बांगडी काढून मला दिली. मी नका नका म्हटलं, पण म्हातारीने माझं काय ऐकलंच नाही. मुंबईला आलो, ती बांगडी विकावी लागली. काय 4 दिवस खायला नाही, प्यायला नाही, पण त्या बांगडीचं डिझाईन बघून ठेवलं मी. हा, उद्या सुपरस्टार झालो ना की त्याच्या 100 बांगड्या मी माझ्या म्हातारीला आव प्रेझेंट. पण आता मला ऑडिशनला जायचं ना रामकुमार वाडकडं. चला येतो, नंतर भेटूया आपण. चला बाय. हा, चला येतो बाय. क्या बात है.